सांगता सभेच्या निमित्तानं आदरणीय अभिनी आता मनोगतात सांगितलं की या नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून शहराच्या विकासाच्या बाबतीत विजनच्या बाबतीत आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून समोर जात असताना विरोधात मात्र पुढच्या माणसांच्याकडून उमेदवारांच्या प्रतिनिधींच्याकडून खालच्या पातळीला वैयक्तिक पातळीला कुटुंबावरती टीका टिप्पणी करून ही निवडणूक मुद्द्यापासून भरकट व्हायची आणि वेगळ्या भूमिकेत घेऊन जायचा प्रयत्न केला अनेक जवळजवळ 20-25 दिवस त्या ठिकाणी सुरू आहे। परंतु आज तुम्ही त्या ठिकाणी पुढच्या लोकांच्या सभा बघितल्या तर त्यांच्या भाषणात सांगितलं जातं की केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं आहे, मग नगरपालिकेत देखील आमचंच त्या ठिकाणी सरकार पाहिजे असं त्यांच्या ठिकाणी आमची सत्ता पाहिजे। मग मला आपल्या माध्यमातून त्यांना प्रश्न विचारायचा की 4 वर्ष एखादी भूमिका तुम्हाला विचारली। प्रणिता भालकेंनी या अगोदरच्या बोलताना भाषणात सांगितलं होतं की पुढच्या उमेदवार गेले 15-20 वर्ष झालं नगरपालिकेच्या कारभारात तुम्ही हस्तक्षेप करत असाल तर घरापसल्या पाण्याचं त्या ठिकाणी तुम्ही पाणी त्या ठिकाणी थांबवू शकला नाही म्हणल्यानंतर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये काय सांगितलं की 2021 पासून मंगळवेढा नगरपालिकेवरती त्या ठिकाणी प्रशासक आहे म्हणून सांगितलं। मग प्रशासक आहे म्हणून तुम्हीच सांगता आणि दुसरीकडे मात्र त्या ठिकाणी काही 4-5 दुकानदार पुढे येऊन त्यांनी काम केलं म्हणून सांगता। काही सहकार्यांनी जाब विचारल्यानंतर त्याला फोनद्वारे त्या ठिकाणी फोन धरून विनंती केली जाते की तुम्ही त्यामध्ये लक्ष घालू नका का तर वर्क ऑर्डर आहे त्या ठिकाणी त्या कामाचं टेंडर निघालंय। मग वर्क ऑर्डर टेंडर निघालं होतं तर एवढे वर्ष त्या ठिकाणी का तुम्ही त्या ठिकाणी शांत बसला? या कोणत्याही बंधून गोष्टीला त्यांना सांगायला त्या ठिकाणी उत्तर नाही। मग तुमच्याकडे केंद्राचं सरकार होतं, राज्यातलं होतं, तर या नगरपालिकेचं 4 वर्ष मग तुमचंच केंद्रात राज्यात तुमचं सरकार होतं तर का नगरपालिकेच्या माध्यमातून बंधून त्या ठिकाणी विकास कामं होऊ शकले नाहीत? म्हणून मला तुमच्या माध्यमातून पत्रकार बांधवाच्या माध्यमातून पुराव्यानिशी जाब विचारायचा आहे। मंगळवेढा नगरपालिकेचा हा कागद आहे पत्रकार बंधूंनो, तुम्हाला देखील झाल्यानंतर दाखवतो। सरकारच्या शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून मंगळवेढा शहराला नगरपालिकेला मंजूर झालेली 70 ते 75 लाखाचं कामाची त्या ठिकाणी ही काम आहेत। मंजूर कधी झालेत? जून 2025 ला। आज बोलतोय आपण कितीला? 18 डिसेंबर 2025 ला, म्हणजे 6 महिन्यापूर्वी मंजूर त्या ठिकाणी कामं झाली होती। मग केंद्रात तुमचं सरकार होतं, राज्यात तुमचं होतं, तर ही कामं या 6 महिन्यात पूर्ण करायला कुणी अडवलं होता? कोणता यातला नगरसेवक किंवा प्रमुख पदाधिकारी तुम्ही काम त्या ठिकाणी करू नका म्हणून अडवत चाललं होतं? मग का तुमचं सरकार असताना तुम्ही काम करू शकला नाही? आणि मग तुम्ही कोणत्या तोंडानं आज त्या ठिकाणी मत मागत असताना आमच्याकडे सत्ता द्या म्हणून त्या ठिकाणी सांगताय? म्हणून अभिनी सांगितलेल्या पद्धतीनं आज प्रशासक काळात जी शहराची झालेली जी दयनीय परिस्थिती बदललो मी पुराव्यानिशी तुम्हाला दाखवू शकतो। आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवू शकतो आपल्या मंगळवेढा नगरातल्या शहरातल्या कितीतरी भागाची आज दयनीय अवस्था तुम्ही तुमच्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघा।
ही परिस्थिती आपल्या मंगळवेढा शहराची गेल्या 4 वर्षातली आहे. आणि मग केंद्रात तुमचं सरकार होतं, राज्यात तुमचं होतं, तर का मंगळवेढा शहरातली परिस्थिती तुमच्या हातात सत्ता असताना बदलू शकली नाही? कारण तुम्हाला ती करायची मानसिकताच बदलू नाही. या उलट आम्ही एखादा प्रश्न विचारला तर आम्हाला त्या ठिकाणी पुढून विचारलं जातं की नगरपालिकेच्या त्या ठिकाणी नगराध्यक्षा तुमच्याकडे आहेत, पण त्यांचा कालावधी बंधून 2016 ते 21 आहे. पण या चंगू आणि मंगोनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी गेल्या 15 आणि 20 वर्षाच्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये सत्ता कुणाची येऊ द्या, कुणाची त्या ठिकाणी नगरपालिकेवरती त्या ठिकाणी काम सत्ता येऊ द्या, स्वतः त्यामध्ये हस्तक्षेप करून नगराध्यक्ष पदाच्या मग त्या अरुणाताईंच्या अगोदरच्या आदरणीय अरुणाताई दत्तू या नगराध्यक्ष असताना देखील अविश्वास ठराव कुणी आणला हे मंगळवेढा शहराला त्या ठिकाणी माहित आहे. गेल्या 5 वर्षातला अरुणाताईंच्या वरती तुम्ही बोट करताय ना. अरुणाताईंना काम करत असताना कशा पद्धतीनं अविश्वासाचा ठराव असेल, त्यांच्यावरती कामकाज करत असताना अडथळे आणले गेले, त्यांना कामकाजावरती नाही बंधूनो, त्या नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती. कारण 2016ला या मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद देऊन शहराच्या जनतेतल्या नगराध्यक्षा म्हणून अरुणाताईंना निवडून दिलं होतं. परंतु त्या निवडून दिलेल्या नगराध्यक्षाला या चंगून आणि मंगून आणि बगलबच्चाने कशा पद्धतीने त्रास दिला या ताईंनी त्यांच्या बोलण्यातून भाषणातून बदलून सांगितलं. तुम्ही व्हिडिओ मधून त्या ठिकाणी बघा. त्या उभ्या आहेत त्या नगराध्यक्षा मॅडम आहेत. हा यांचा महिलांच्या बद्दलचा सन्मान. तो पुढे बोलतोय तो मंगो आहे आणि शूटिंग करतोय चिंबो आहे. आणि खुर्चीवर टिंबू बसला तिकडा. हे तिन्ही उमेदवार पुढच्या पार्टीत आहेत. ते 4 नंबर मधला टिंबू. मग मला सांगा, हा व्हिडिओ आज नगराध्यक्ष मॅडमच्या वरती प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना जनतेनं नगराध्यक्ष हा जनतेतनं निवडून दिल्यानंतर महिलेला त्यांच्या दिलेल्या खुर्चीवरती देखील बसायला मज्जाव करणाऱ्या या पुढच्या अवलादी आज जर येऊन त्या ठिकाणी नगराध्यक्ष मॅडमनी काय केलं म्हणून विचारत असतील तर मला तुम्हाला आवर्जून या मंगळवेढा तालुक्यात शहरातल्या तमाम मायबाप जनतेला विचारायचं आहे की उद्या ज्या पत्नीसाठी मत मागतात त्या पत्नीला या खुर्चीवरती बसू तरी देतील का, हा विचार करून त्या ठिकाणी परवा दिवशी तुम्ही मतदान करावं. म्हणून महिलांच्या बद्दल त्या ठिकाणी सन्मानाची भूमिका तुम्ही एकीकडे तोंडी दाखवताय, पण तुमच्या कर्तृत्वातून वागण्यातनं तुमची त्या ठिकाणी बोली भाषा या मंगळवेढा शहरातल्या तमाम मायबाप जनतेने बंधूनो त्या ठिकाणी बघितलेल्या आहे. आणि म्हणून ही चुकीची माणसं आजची जी उद्याची निवडणूक आहे ती परवा दिवशीचं मतदान हे चुकीची प्रवृत्ती जोपर्यंत नष्ट करून खड्यासारखं बाजूला सरणार नाही तोपर्यंत भविष्यातल्या आपल्या मंगळवेढ्याच्या शहराची विकासाचा त्या ठिकाणी काम असेल, विकासाची भूमिका ही पूर्णपणाला त्या ठिकाणी जाणार नाही बंधूनो. आणि हे चंगू मंगू टिंगू आणि जे बगल बच्चे आहेत ना ते कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा बंधूनो. कारण प्रचारात वैयक्तिक टीका टिप्पणी त्या ठिकाणी केली जाते. 1-2 दिवस झालं त्या ठिकाणी
आबींच्या बद्दल बोलताना सांगितलं की आबींना पंढरपूरवरून स्क्रिप्ट आली आहे म्हणून सांगितलं. मंचावर पंढरपूर मधला भगीरथ भालके आणि यापूर्वी माझी पत्नी प्रणिता भालकेनी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करून पंढरपूरला एका जागेचं त्या ठिकाणी इलेक्शन असल्यामुळे कॉर्नर सभेला ती तिथं निघून गेली आणि दोघच व्यक्ती इथं त्या ठिकाणी पंढरपूरच्या आहेत. पण बंधूंनो, मी 24 तारखेला प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी सांगितलं होतं, पंढरपूरला माझी अर्धांगिनी लढती आहे, मंगळवेढाला माझी आई आबी त्या ठिकाणी लढती आहे. आणि मला त्या बोलणाऱ्या ताईंना, आमदार ताईंना विनम्रपणे सांगायचं आहे की जगाच्या पाठीवरती आईला शिकवणी देणारा मुलगा अजून त्या ठिकाणी जन्माला आला नाही. आणि म्हणून मी आईला शिकवणी नाही तर आईच्या बोटाला धरून तुम्ही आणि तुमचे पतिदेव देखील लहानाचे मोठे झाला. आणि म्हणून मला माहित आहे ताई, पक्षाचा आणि वरच्या रेट्यामुळे काही तुम्हाला त्या ठिकाणी बोलावं लागतंय, पण बटन दाबताना अभिचे रिक्षाचं चिन्ह तुम्ही त्या ठिकाणी दाबणार आहे या मंगळवेढ्यातल्या तमाम मायबाप जनतेला त्या ठिकाणी माहित आहे. आणि म्हणून मला तुम्हाला आवर्जून त्या ठिकाणी बंधूंनो सांगायचं आहे की विकासाच्या मुद्द्यावर, व्हिजनच्या मुद्द्यावरती बोलत असताना त्या नेते यांच्याकडून तर अपेक्षाच धरू शकत नाही. म्हणून काल वाघताई आल्या, वाघताई प्रचंड त्या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्व. अरे, पांडुरंगाची पंढरपूर नगरी आहे आणि त्याला लगत असणारी देव संतभूमी म्हणून मंगळवेढाकडे आपण बघतो. या दामाजी पंतांच्या, चोखामेळांच्या किंवा गैबी साहेबांच्या असेल किंवा समर्थाच्या बैठकीचा वसा आणि वारसा सांगणारा मंगळवेढा नगरी आहे. आणि या नगरीमध्ये ताई येऊन काय बोलल्या, वाघ काकू म्हणल्या खावा मटन आणि दाबा बटन. मला सांगा माता भगिनीनो, आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे. आज गुरुवार, आपल्या प्रत्येकाच्या महिन्यामध्ये मार्गशीर्षचा गुरुवार काय असतो. आज सकाळी मला सुद्धा घरातनं बाहेर पडताना बायकोनी देवघरात दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जाऊ दिलं नाही. आणि म्हणून संतांची भूमी, देवाच्या भूमीची आम्ही विचारधारा घेऊन पुढे जाणारी माणसं. एकीकडे तुम्ही रामाची भूमिका, देवाची भूमिका सांगता, अरे पण मुंह में राम बगल में छुरी असणारी माणसं आज चुकीची वल्गना करण्यासाठी आज माझ्या माता भगिनींच्या बद्दल आज तुम्ही जे काल बोललाय ना, त्या भावना दुखवणारे व्यक्ती. कारण ह्याच प्रवृत्त्या बंधूनो जशा त्या ठिकाणी पुढे निवडणूक येतील तशी आपली पात्र आणि चित्र बदलणाऱ्या चित्राताई आज काल जरी त्या ठिकाणी येऊन बोलल्या असतील तर त्यांना या संतांच्या भूमिकेतून, भूमीतनं परवा दिवशी असं त्या ठिकाणी मतदान करा की 21 तारखेला त्यांना मटणाशिवाय दुसरं तिथं काही दिसलं नाही पाहिजे. एवढीच भूमिका या निमित्तानं मला आव्हान आणि विनंती करतो. आणि तमाम परत एकदा मंगळवेढा शहरातल्या तमाम वडीलधारी माता भगिनी, तरुण शाखेर यांना विनंती आणि आवाहन करतो की चंगू, मंगू आणि टिंगू यांचा कार्यक्रम आपण तर करणारच आहे, पण पुढच्यानी देखील त्याचा विडा उचललाय. तो चांगल्या पद्धतीनं उद्याच्या 20 तारखेला मतदान करताना रिक्षा चिन्हासमोरचं बटन आपण दाबून ते करूया. हे आवाहन आणि विनंती इथल्या तमाम वडीलधाऱ्यांना, मतदार बंधूंना परवा दिवशीच्या 5:30 वाजेपर्यंत शेवटचं मत त्या लाईनच्या बाउंड्रीच्या आतपर्यंत जायपर्यंतची जबाबदारी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे, ती पार पाडावी. आणि आपल्या आबीनी आणि 19 उमेदवारांना प्रचंड बहुमतानं विजय करून पुढच्या विकासाच्या बाबतीत, निधीच्या बाबतीत, कारण निधी कसा खेचून आणायचा ते आम्हाला भारत नानांनी कार्यकाळात त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणून चंगू मंगू तुम्ही आमच्यावरती बोललाय, पण हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्यावरती देखील तू बोललाय. पण तुला उद्या परवा दिवशी मतदान करून 21 तारखेला माझा बाप तुला पहिल्यांदा आठवल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि परत एकदा आपल्याला आवाहन आणि विनंती करून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.